श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र पारायणाचा 11वा अध्याय. या अध्यायामध्ये गुरूंवरील अखंड श्रद्धा, नामस्मरणाचे सामर्थ्य आणि श्री गुरूंच्या कृपेने भक्ताचे जीवन कसे बदलते याचे अत्यंत सुंदर वर्णन आले आहे. हा अध्याय मन लावून ऐकल्यास जीवनातील चिंता, भीती आणि दुःख कमी होते असे मानले जाते. चला तर मग भक्तिभावाने कथा सुरू करूया. एकेकाळी गाणगापूर परिसरात एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत साधा, प्रामाणिक आणि धार्मिक स्वभावाचा होता. त्याची पत्नीही पतिव्रता आणि देवभक्त होती. दोघेही रोज स्नान करून देवपूजा करत आणि श्री दत्ताचे नामस्मरण करत असतात. परंतु त्यांच्या जीवनात एक मोठे दुःख होते. घरात सतत दारिद्र्य होते. अनेक दिवस असे येते की घरात पुरेसे अन्नही नसे. कधी कधी उपाशी पोटी झोपण्याची वेळ येई. तरी सुद्धा त्या ब्राह्मणाने देवावरील श्रद्धा कधी सोडली नाही. गावातील काही लोक त्याची थट्टा करत म्हणतात, इतकी पूजा करून काय उपयोग? देवाने जर ऐकायचेच असते तर आज तू गरीब नसतास. हे शब्द ऐकून त्याचे मन दुखी होत असे. पण तो शांतपणे म्हणतामावा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. एक दिवस त्याची पत्नी रडत म्हणाली, आपण इतकी भक्ती करतो तरी आपल्यावर एवढी संकटे का येतात? आता घरात धान्याचा एक दाणाही उरलेला नाही. ब्राह्मणाने तिचे सांत्वन केले आणि म्हणाला, आपण श्री गुरुवर विश्वास ठेवूया. ते नक्कीच आपल्या भक्तांची परीक्षा घेत आहेत. त्याच रात्री त्या ब्राह्मणाला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात त्याला तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक दिव्य संन्यासी प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. हातात कमंडलू, कपाळावर भस्म आणि डोळ्यांत अपरंपार करुणा होती. ते प्रेमाने म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस. उद्या सकाळी औदुंबर वृक्षाजवळ ये. तुझे दुःख दूर होईल. हे बोलून ते अदृश्य झाले. सकाळ होताच ब्राह्मण उठला. त्याच्या मनात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. त्याने स्नान केले आणि पत्नीला सर्व स्वप्न सांगितले. हे नक्कीच श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे संकेत आहेत. दोघांनीही भक्तिभावाने श्री दत्ताचे नाम घेतले आणि तो औदुंबर वृक्षाजवळ गेला. तेथे त्याने पाहिले की श्री नृसिंह सरस्वती स्वामी आपल्या शिष्यांसह बसले आहेत. स्वामींच्या दर्शनाने त्याचे डोळे पाणावले. तो धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला. स्वामी प्रेमाने म्हणाले, बाळा, आम्हाला तुझी सर्व व्यथा माहिती आहे. हे ऐकताच ब्राह्मणाला आश्चर्य वाटले, कारण त्याने अजून काहीच सांगितले नव्हते. तो रडत म्हणाला, गुरुदेव, माझ्या घरात खूप संकटे आहेत. मी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, पूर्वजन्मातील कर्मामुळे मनुष्याला दुःख भोगावे लागते. पण श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण यामुळे त्या दुःखाची तीव्रता कमी होते. त्यानंतर स्वामींनी त्याला काही नियम सांगितले. दररोज सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करून श्री दत्ताचे नाम घ्यावे, गुरुवारचा उपवास करावा, गरिबांना शक्य तितके अन्नदान करावे, कोणाचाही द्वेष करू नये. ब्राह्मणाने नम्रतेने सर्व आज्ञा स्वीकारल्या. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात बदल सुरू झाला. जरी घरात कमी अन्न असेल तरी तो त्यातील थोडासा भाग भुकेल्यांना देत असे. त्याची पत्नीही आनंदाने त्याला साथ देत होती. एक दिवस गावातील श्रीमंत व्यापाऱ्याचे मौल्यवान दागिने हरवले. सर्वजण घाबरले होते. काही वेळाने ते दागिने त्या ब्राह्मणाला रस्त्यात सापडले. त्याच्या मनात क्षणभर विचार आला, हे दागिने ठेवले तर माझे दारिद्र्य दूर होईल. पण लगेच त्याला श्री गुरूंचे शब्द आठवले, प्रामाणिकपणा सोडू नकोस. त्याने त्वरित ते दागिने व्यापाऱ्याला परत दिले. व्यापारी आश्चर्यचकित झाला, कारण एवढ्या गरिबीतही त्या ब्राह्मणाने लोभ केला नव्हता. व्यापारी म्हणाला, आजपासून
तू माझ्याकडे काम कर. मला तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस हवा आहे. हळूहळू ब्राह्मणाची परिस्थिती सुधारू लागली. घरात सुख शांती येऊ लागली. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरही आनंद दिसू लागला. परंतु त्या ब्राह्मणाच्या मनात गर्वाचा लवलेशही नव्हता. तो रोज श्री गुरूंच्या दर्शनाला जात असे. एक दिवस तो स्वामींना म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने माझे जीवन बदलले. स्वामी प्रेमाने म्हणाले, बाळा, ही आमची नाही तर तुझ्या श्रद्धेची शक्ती आहे. जो भक्त संकटातही देवावर विश्वास ठेवतो त्याचे रक्षण स्वतः दत्तप्रभू करतात. हे ऐकून सर्व शिष्य भावुक झाले. या अध्यायातून मिळणारा संदेश, या अध्यायातून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. संकट आले तरी श्रद्धा सोडू नये. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवावा. प्रामाणिकपणा आणि अन्नदानाचे महत्त्व खूप मोठे आहे. लोभ टाळल्यास जीवनात खरे सुख मिळते. गुरूंची कृपा असेल तर दारिद्र्य आणि दुःख दूर होऊ शकते. भक्तांनो, श्री गुरुचरित्राचा हा पवित्र अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दिव्य कथा ऐकण्याचाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कॉमेंटमध्ये नक्की लिहा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुढील अध्यायात श्री गुरूंची आणखी एक अद्भुत लीला आपण पाहणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.